आज आपल्याला काही काम नव्हतं म्हणून म्हटलं चला जाऊन देवाला जाऊन येऊया. जाताना भावाला म्हटलं मला आलाय कंटाळा, तू बस गाडी चालवायला. भाव आणि त्याचा एक मित्र होता. आता बघा देवाला पोचायच्या अगोदर ह्यासनी झाली चहाची तलाप. चहा पाहिजे. प्यालो चहा. चहा पिऊन झाल्यावर एका मिस्त्रीच्या इकडे गेलो. पाना घेतला आणि म्हटलं आता नंबर प्लेट काढावी. उगाच गाड्या भरून फाईन मारतील त्यापेक्षा आपली नंबर प्लेट काढून ठेवावी. नंबर प्लेट ठेवली बघा काढून. पहिली नंबर प्लेट होती ती फिट केली. तिथनं थेट आलो बघा तळमावल्यात. तळमावल्यात आल्यावर त्याला बिल टाकून घेतलं. तर जरा पुढे गेलो तोवर झाला घाट चालू. घाटातनं पण सणाना पिरिरी करीत निघालो. पोचलो बघा एकदा असं देवाला. देवाचं दर्शन वगैरे घेतलं. काळजी सरून गेली ही पापणी भरून आली ही सनवी आस आज डोळा रुसलेली रात सारी. देवाचं दर्शन झाल्यावर नाश्ता बिष्टा केला. आता ही तर जागा तुम्हाला माहीतच आहे. हे तर काही तुम्हाला सांगायलाच नको, कारण की आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ही जागा दाखवलेली तुम्हाला. आता तिथनं बघा जरा पुढं आलो की आम्हाला दिसलं बाळूमामाचं मंदिर. आता बाळूमामाचं मंदिर दिसले आणि आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला गेलेलं नाही. असं कधी होणारच नाही. मामांचं दर्शन वगैरे घेतलं. आता तुम्ही तर म्हणशीला आता तर गाडी होता आणि लगेच जो वाडापच्या गाडीत काय करायला लागलाय. तर मी आता ढेबेवाडीतनं डायरेक्ट कराडला निघालो. कारण की आपल्याला होती उद्या डेकोरेशनची ऑर्डर मुंबईला आणि यशाभाऊ आपली वाट बघत बसलेला कराडला. त्यामुळे आता यशाभाऊवर निघालो मुंबईला. एकदाच बघा आलो गाडीत आणि यशाभाऊला पहिलाच प्रश्न केला, आज ब्लॉक काढतोयस नव्ह का? म्हटलं भावा विषय आहे का, आज ब्लॉक काढतोय की. यशाभाऊ म्हटला मला बी घेतलं पाहिजेच बरं का ब्लॉकमध्ये. आता सणाना पिरिरी करीत निघालो बघा पहिलं तर सातारला. कारण की आपल्याला गाडी भरायची होती सातारला. एकदाच पोचलो बघा सातारला. गाडी लावली बघा भरायला. गाडी बघा भरून झाली की आम्ही लगेच परत लागलो आमच्या पुढच्या प्रवासात. जरा पुढे गेलो की लगेच जेवाय थांबलो. मस्तपैकी बघा जेवलो बिवलो. सकाळ सकाळच्या पारी बघा आमची स्वरा काय विचार करीत बसलेली तिचं तिलाच माहित. कोणाकडे एक नाही का दोन नाही, स्वतःच विचारत होती. परत बघा मला हार बनवा येत नाही म्हणून आमचं दाजी मला हार कसा बनवायचा शिकवित होते. ते झालं की तवर मला दादा आलात न्यायला. आमची होती डेकोरेशनची ऑर्डर. पोचल्या बघा पहिलं तर सामान काढून टेम्पो भरून घेतला. जे डेकोरेशनचं लोकेशन होतं जिथं करायचं होतं तिथे एकदाच पोचलो. इथं बघा आमचं एक काम सोपं झालं, कारण की आम्हाला ते डेकोरेशन करायचं होतं टेरिसवर. आणि सगळं सामान बघा लिफ्टमध्ये टाकलं आणि सगळं सामान घेऊन निघालो वर. सगळं सामान लिफ्टमधनं बाहेर काढून ठेवलं. पडदा बिडदा मारला. आता बघा डेकोरेशन कसं झालंय ते शूट काढायचं राहिलं म्हणून बघा फोटोज दाखवतो तुम्हाला. हे असं डेकोरेशन केलेलं बघा. परत बघा घरी आल्याला पहिले तर जेवाय बसलो. परत बघा जरा या दोघांवर खेळत बसलो. परत बघा आपली गावाला जायची वेळ झाली. संध्याकाळी पहिले तर रिक्षात आलो. रिक्षाचा मीटर तर झपाझप वाढत होता. म्हटलं आता लागतोय बांबू चांगलाच. तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता आयडीला फॉलो करून पण जावा.